प्रियजन हो, मी तुम्हाला येशूच्या नावाने अभिवादन करतो। सर्व ठीक आहे ना? लाटांचा आवाज ऐकला का? किती छान वाटतं। लाटांचा आवाज, लाटा येतात आणि जातात, हे पाहूनही माझं मन आनंदित होतं। जगातील अनेक देशांमध्ये समुद्रकिनारे आहेत, पण हा समुद्रकिनारा दक्षिण अमेरिकेतील ब्राझीलमध्ये आहे। मी तिथे उभा राहून तुमच्याशी बोलतो आहे। लाटा येताना आणि जाताना पाहून खूप आनंद होतो। या लाटा आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगतात। पहा, त्या एका ठराविक अंतरापर्यंतच येतात। लाट मोठ्या जोरात येते, जणू काही ती खूप दूरपर्यंत जाणार आहे, पण अचानक मागे फिरते। प्रभूने त्यांना ओलांडू नयेत म्हणून एक सीमा घातली आहे। तुमच्या आयुष्यातही समस्या लाटांसारख्या तुमच्यावर येऊ शकतात, जणू काही त्या तुम्हाला नष्ट करणार आहेत। पण प्रभू म्हणतो, त्या तुम्हाला स्पर्श करू शकत नाहीत किंवा इजा करू शकत नाहीत। त्या मागे फिरतील, कारण प्रभूने त्यांच्यासाठी एक सीमा घातली आहे। तुमच्यावर येणाऱ्या समस्या आणि संघर्षांसाठीही त्याने एक सीमा घातली आहे। माझ्या मुलांपर्यंत येऊ नका किंवा त्यांना स्पर्श करू नका, असे सांगितले आहे। त्यामुळे घाबरू नका। प्रभूच्या इच्छेच्या पलीकडे तुमच्या आयुष्यात काहीही घडणार नाही। मग घाबरण्याचे कारण काय? धैर्याने राहा। तुम्हाला माहिती आहे का, प्रभूने या दिवसासाठी म्हटले आहे, यहोशुआ अध्याय 1 वचन 5, मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही। मी तुला सोडणार नाही आणि तुला टाकणार नाही, असे प्रभू म्हणतो। तो तुला हे सांगत आहे, माझ्या मुला मुली, मी तुला सोडणार नाही आणि तुला टाकणार नाही। किती अद्भुत वचन आहे। लग्न समारंभात वर व वधू शपथ घेत असतात, ज्यात ते म्हणतात, सुखात आणि दुःखात, श्रीमंत किंवा गरीब, मृत्यू येईपर्यंत आपण एकत्र राहू। पण 4 महिन्यांतच ते कोर्टात जाऊन घटस्फोट मागतात। त्या वचनाचं काय? ते संपलं। माणसाचं वचन एवढंच असतं, ते काही महिने किंवा वर्ष टिकतं। पण प्रभू वचन दिल्यावर शब्द बदलत नाही। जर तो म्हणाला, मी तुला सोडणार नाही आणि तुला टाकणार नाही, तर तो ते बदलणार नाही। 1974 साली फक्त विचार करा, 50 वर्षांपूर्वी जेव्हा प्रभूने मला सेवेसाठी बोलावलं, तेव्हा मी म्हणालो, मी स्वतःवर विश्वास ठेवून येऊ शकत नाही। मी दुर्बल आहे आणि माझ्यात कमतरता आहे। मी माणूस आहे आणि माझ्या इच्छा जिव्हाळे आहे। जर मी तुझी सेवा सोडली तर मोठं संकट येईल, म्हणून मी स्वतःवर विश्वास ठेवून येऊ शकत नाही। प्रभू म्हणतो, मी तुला मार्गदर्शन करीन। माझ्यावर विश्वास ठेवून ये, मी तुझा हात धरून शेवटपर्यंत नेत राहीन। मी तुला सोडणार नाही किंवा टाकणार नाही। कोणत्याही परिस्थितीत तुझा त्याग करणार नाही। मग मी त्याच्या वचनावर विश्वास ठेवून माझा हात त्याच्या हातात दिला। मी विश्वासावर, सामर्थ्यावर, पवित्रतेवर किंवा निर्णयावर विश्वास ठेवून आलो नाही। त्याऐवजी मी येशूवर व वचनावर विश्वास ठेवला। तो कधीच सोडणार नाही, शेवटपर्यंत मार्गदर्शन करेल। अशाच प्रकारे मी सेवेत आलो आणि आज 50 वर्षे झाले। प्रभूने मला कधीच सोडले नाही किंवा टाकले नाही। त्याने मला कधीच एकटे सोडले नाही। त्याने मला अद्भुतपणे सांभाळले आणि मार्गदर्शन केले। त्याच्यावर आणि त्याच्या वचनावर विश्वास ठेवा। तो तुम्हाला कधीच सोडणार नाही। प्रभू, मी स्वतःवर विश्वास ठेवत नाही। मी तुझ्यावर आणि तुझ्या वचनावर विश्वास ठेवतो। माझं जीवन तुझ्या हातात देतो। मला मार्गदर्शन कर आणि समर्पित होण्यास मदत कर। तो सुंदरपणे मार्गदर्शन करेल, कधीच सोडणार नाही। एक चमत्कार घडेल। तुम्हाला विश्वास आहे का? प्रभू, तू कधीच बदलत नाहीस। तू तुझ्या वचनात अपयशी होत नाहीस। तू म्हणालास, मी तुला सोडणार नाही। विश्वास ठेवतो। विश्वास ठेवून मी स्वतःला तुझ्या हातात समर्पित करतो। तू शेवटपर्यंत असशील आणि मार्गदर्शन करशील, त्यावर मी विश्वास ठेवतो। येशूच्या नावाने आमेन, आमेन। जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा। दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा।